राज्यामध्ये दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण खूप वाढत आहे. पुन्हा एकदा नाशिकमध्ये असा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कोचिंग क्लासमध्येच लैंगिक अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. या घटनेला मात्र शहरामध्ये संतापाची लाट उसळली असून पलाक रोड परिसरामध्ये एका खासगी कोचिंग क्लासमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. क्लास चालक महिलेच्या मदतीने तिच्याच बाच्याने विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचं समोर आलं असून पोलिसांनी तक्रारीत दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी 10वीत असून ती नियमित पलाक रोडवरील कसक पार्क येथे क्लाससाठी जात होती. जुलै 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये तिच्यासोबत अश्लील प्रकार सुरू होता. क्लास संचालक राशिद शेख हिने विविध कारणे सांगत विद्यार्थिनीला घरातील बेडरूममध्ये पाठवलं, जिथे तिचा भाचा सिबेत्तेन यांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या घटनेदरम्यान पीडितेला धमकावून गप्प बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ही बाब कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी भीती दाखवण्यात आली होती. तसेच धमकी देत तिचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर विद्यार्थिनीने धैर्य दाखवत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.